आटपाडीतील जिल्हा मध्यवर्ती बँक लॉकर फोड प्रकरण उघडकीस. आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. मोठ्या प्रमाणात सोने चांदी जप्त. आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत घडलेला धक्कादायक लॉकर फोडीचा गुन्हा अखेर उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आंतरराज्य चोरट्यांचा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेश, दिल्ली व सांगली जिल्ह्यातील आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल, शस्त्रसाठा व गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत. काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून गॅस कटरच्या साहाय्याने खिडकीचे गज कापले. त्यानंतर लॉकर रूममध्ये प्रवेश करून तब्बल 22 लॉकर फोडून ग्राहकांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना वारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. आरोपींना सीसीटीव्हीचा DVR चोरून नेल्याने तपास आव्हानात्मक ठरला. मात्र तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धागेदोरे जोडले. पलूस येथील एका लॉजवर उत्तर प्रदेशातील संशयित वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके उत्तर प्रदेश व दिल्ली येथे रवाना झाले. दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील ककराळा येथे एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीचा दागिन्याचा लगड पोलिसांकडे सुपूर्द केला. त्यानंतर सांगलीवाडी परिसरात सापळा रचून स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या विश्वजित पाटील, संकेत जाधव व इजाज अत्तार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या वाहनातून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, गॅस सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांनी झरे येथील बँक लॉकर फोडीत सहभागी असल्याची कबुली दिली. सदर आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.